नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे युनिट अँड डायमेन्शनचा तिसरा भाग. बरोबर आहे. याआधी आपण बघितलेलं आहे की डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी कशा काढायच्या. बरोबर आहे. त्यानंतर काही मोजके कॉन्स्टंट त्यांचं डायमेन्शन कसं काढायचं आहे. आणि तिसरा भाग बघितला आपण रूल ऑफ होमोजिनिटी. बरोबर आहे. की म्हणजे दिलेले इक्वेशन जर यांची बेरीज आणि वजाबाकी होत असेल तर त्यांचं डायमेन्शन काय असलं पाहिजे, सेम. बरोबर आहे. तर याचनुसार आपण डायमेन्शन अनालिसिसचा जो तिसरा पार्ट आहे म्हणजे त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत. आपण हे जे डायमेन्शन अनालिसिस किंवा डायमेन्शन्स काढतो एखाद्या इक्वेशनचे, एखाद्या फॉर्म्युल्याचे, तर हे का काढतो आपण. बरोबर आहे. फिजिक्समध्ये त्याचा उपयोग काय आहे तर हे आपण आज बघणार आहे. ठीक आहे. चला तर आज बघूया आपण ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ऍप्लिकेशन्स ऑफ dimensional analysis. Dimensional analysis किंवा ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर यामध्ये मेनली तीन पार्ट किंवा तीन उपयोग आहेत. सगळ्यात पहिला उपयोग जो आहे तो आहे टू चेक द करेक्टनेस. टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन म्हणा, फॉर्म्युला म्हणा. बरोबर आहे. इक्वेशन म्हणा किंवा फॉर्म्युला म्हणा. की दिलेलं इक्वेशन हे बरोबर आहे की नाही ते करेक्ट करण्यासाठी किंवा करेक्ट नसेल तर त्याला करेक्ट कसं करता येईल तर यासाठी आपण डायमेन्शन वापरू शकतो. दुसरा जो आहे तो आहे टू राईट द फॉर्म्युला for given physical quantity by using factors on which it depends. हे झालं दुसरं ऍप्लिकेशन. तिसरं जे ऍप्लिकेशन आहे ते आहे टू convert or to for conversion convert any आपण असं म्हणूया any unit of physical quantity from one measurement system to another. ठीक आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या दिलेल्या फिजिकल क्वांटिटी जर एमकेएस मध्ये असेल तर आपण सीजीएस मध्ये करू शकतो, सीजीएस मध्ये असेल तर एमकेएस मध्ये करू शकतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन किती आहे, तीन आहेत. बरोबर आहे. एक करेक्टनेस चेक करण्यासाठी दिलेल्या इक्वेशनचं, दुसरं फॉर्म्युला शोधण्यासाठी किंवा एक टेंटेटिव्ह फॉर्म्युला शोधण्यासाठी. बरोबर आहे. टेम्पररी. आणि टू कन्वर्ट द एखादं युनिट जर आपल्या एमकेएस मध्ये असेल तर सीजीएस मध्ये काय म्हणायचं किंवा सीजीएस मध्ये असेल तर एमकेएस मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण त्यामध्ये पाहू शकतो. ठीक आहे. तर वन बाय वन आपण याचे ऍप्लिकेशन बघूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन जे आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ गिव्हन इक्वेशन. ठीक आहे. हे बघूया. टू चेक द करेक्टनेस ऑफ गिव्हन इक्वेशन. याचा अर्थ असा होतो की जर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एक इक्वेशन दिलं असेल, ठीक आहे ना, बी इंटू सी डिवायडेड बाय डी असं काहीतरी इक्वेशन दिलं असेल. बरोबर आहे. तर हे इक्वेशन करेक्ट आहे की नाहीये, बरोबर आहे, हे आपण याने चेक करू शकतो. तर त्यासाठी उपयोग काय आहे म्हणजे त्याचा रूल काय आहे. तर रूल हा आहे की लेफ्ट हँड साइड डायमेन्शन शुड बी इक्वल टू राईट हँड साइड डायमेन्शन. जर लेफ्ट हँड साइड डायमेन्शन आणि राईट हँड साइड डायमेन्शन ऑफ गिव्हन इक्वेशन हे जर सेम असेल तर दिलेले इक्वेशन करेक्ट आहे. बरोबर आहे. हा झाला रूल. आता आपण तो वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन आपण सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे. तर ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक सिंपल उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल आपण असं एक इक्वेशन घेऊ की फॉर एक्झाम्पल acceleration is equal to displacement
इंटू टाइम स्क्वेअर. हा आपल्याला फॉर्म्युला दिला, बरोबर आहे. हा काय दिला आपल्याला, फॉर्म्युला दिला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल किंवा आपण असं म्हणूया, ठीक आहे, यामध्ये आपण थोडासा चेंजेस करू. ठीक आहे, बरं ठीक आहे, हेच असू द्या. तुम्ही सर तुम्ही पाठ करून आले इक्वेशन्स, तसं नाही. ठीक आहे, सिंपल एक्झाम्पल घेतलं, सिंपल नंतर हार्ड हार्ड करत गेलो, म्हणजे हार्ड त्याची डिफिकल्टी जर वाढवत गेलो तर आपल्याला लवकर लक्षात येईल. ठीक आहे, हे सॉल्व्ह करून बघूया. आता हे इक्वेशन बरोबर आहे की नाही कसं चेक करणार. ठीक आहे, आपल्याला माहिती नाही तर आपण चेक करूया. तर नियम काय म्हणतो करेक्टनेस चेक करण्याचा, लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. सो लेफ्ट हँड साइडला काय आहे, एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. बट व्हेलॉसिटीचा सुद्धा फॉर्म्युला आहे, काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डिवाइडेड बाय टाइम. ठीक आहे, dt. सो टाइम आणि टाइम स्क्वेअर, बरोबर आहे. सो डिस्प्लेसमेंट अपॉन, मी इथे लिहितो टाइम स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट साठी आपण काय वापरतो, लेंथ L1. टाइम साठी काय वापरणार, टाइम साठी T2. हा जर वर गेला तर काय येणार, L1. मास आहे का, नाही. टाइम आहे का, हो आहे. किती वेळा आहे, -2. दिस इज लेफ्ट हँड साइड. आता घेऊया आपण राईट हँड साइड. राईट हँड साइड काय आहे, डिस्प्लेसमेंट इंटू टाइम. टाइमचं काय आहे, स्क्वेअर, बरोबर आहे. सो डिस्प्लेसमेंट काय येईल, L1. यामध्ये m आहे का, नाहीये. टाइम आहे का, हो आहे. किती वेळा आहे पण, +2. सो राईट हँड साइड. मग राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड डायमेन्शन सेम आलेला आहे का, हे डायमेन्शन सेम आलेलं आहे का, नाही. मग असं जर हे सारखं आलेलं नसेल तर काय येईल, हे इक्वेशन इनकरेक्ट असेल, बरोबर आहे. हे इक्वेशन करेक्ट नाहीये, बरोबर आहे. मग आता एखादं करेक्ट इक्वेशन घेऊन बघूया. हे समजलं का, जर डायमेन्शन सारखे आले नाही तर आपण काय म्हणू शकतो की जे दिलेले इक्वेशन आहे ते करेक्ट नाही, बरोबर आहे. आपण सॉल्व्ह करून बघूया. वाटल्यास मी इथे आणखी एक फॉर्म्युला लिहितो, की फोर्स इज इक्वल टू आपण असं घेऊया की डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर इनटू मास. हा फॉर्म्युला आपल्याला दिला की हा इक्वेशन आहे, हे इक्वेशन चेक करा करेक्ट आहे की नाहीये, बरोबर आहे. मग चेक करूया. लेफ्ट हँड साइड डायमेन्शन, बरोबर आहे. सो लेफ्ट हँड साइडला काय आहे, फोर्सचं डायमेन्शन मी पुन्हा सांगतोय, तुम्हाला पाठ करून ठेवा, बरोबर आहे. या चॅप्टरसाठी, कारण की नेहमी ती प्रोसेस काढत बसल्यापेक्षा आपल्याला माहित आहे. ठीक आहे, सांगू शकाल काय डायमेन्शन आहे, L1 M1 T-2. ठीक आहे, दिस इज लेफ्ट हँड साइड. आता घेऊया राईट हँड साइड, बरोबर आहे. सो राईट हँड साइडला काय आहे, राईट हँड साइड डायमेन्शन. ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाइम त्याचा स्क्वेअर. ठीक आहे ना, स्क्वेअर इंटू मास. ठीक आहे. सो डिस्टन्स साठी आपण काय लिहिणार, L1. मास साठी काय लिहिणार, M1 डिवाइडेड बाय टाइम साठी काय लिहिणार, T2. हा T2 वर गेला तर काय होईल, L1 M1 T-2, बरोबर आहे. सो पहा आता लेफ्ट हँड साइड डायमेन्शन अँड राईट हँड साइड डायमेन्शन काय आहे, सेम आहे, बरोबर आहे. सो आपण म्हणू शकतो की हे इक्वेशन काय आहे, करेक्ट आहे. पण बघा ही जी क्वांटिटी आहे डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर, याला तुम्ही ऍक्सेलरेशन लिहू शकता ना, बरोबर आहे. डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर इज अ एक्सेलरेशन. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. हा आता जनरल फॉर्म्युला आहे आपला, बरोबर आहे. सो अशा प्रकारे आपण इक्वेशन चेक करू शकतो की करेक्ट आहे की नाही आहे, बरोबर आहे. आणखी एक वेगळं इक्वेशन घेऊया आपण, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊया यामध्ये. जर मी असं म्हटलं फॉर एक्झाम्पल की डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. हा तर नेहमी यूज होणारा फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला आहे. करेक्ट आहे की नाही आपण हा चेक करून बघूया, बरोबर आहे. सो डिस्प्लेसमेंट पहा, लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. सो काय आहे, डिस्प्लेसमेंट साठी काय वापरणार, L1. राइट हँड साइड डिस्प्लेसमेंट,
सॉरी राइट हँड साइड डायमेन्शन व्हेलॉसिटी इंटू टाइम. सो व्हेलॉसिटी काय येईल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटू, ठीक आहे, इंटू टाइम. सो टाइम टाइम कॅन्सल, काय उरेल डिस्प्लेसमेंट विल बी L1. सो लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड डायमेन्शन काय आलं सेम. सो दिस इक्वेशन इज करेक्ट. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक, वाटल्यास आपण आणखी थोडस डिफरंट प्रकारचं पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला माहिती असतील, बरोबर आहे. तिन्ही न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन आपण चेक करून बघूया. ठीक आहे, पहिला काय आहे V इज इक्वल टू U प्लस AT. हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे सुद्धा आपण या इक्वेशनने डायमेन्शन अनालिसिसने चेक करू शकतो. ठीक आहे, पहा आता लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. आता हा यामध्ये या ठिकाणी आपण रूल ऑफ होमोजेनिटी सुद्धा यूज करू शकतो. कसा, जर मी समजा हा V जर या साइडला आणला तर काय होईल 0 इज इक्वल टू U, सॉरी हा U प्लस AT मायनस V. सो यांची बेरीज होत आहे, वजाबाकी होत आहे, म्हणजे सगळ्यांचे डायमेन्शन काय असतील सेम. ठीक आहे, आता लक्ष द्या लेफ्ट हँड साइड डायमेन्शन, सॉरी राइट हँड साइड डायमेन्शन आणि लेफ्ट हँड साइड डायमेन्शन सेम आलं पाहिजे. बघूया पहा लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. लेफ्ट हँड साइडला V इज अ व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट L, T जर वर आला तर -1, बरोबर आहे. ठीक आहे, आता इथे जर समजा बेरीज असेल, हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. जर समजा आधीचे आपण इक्वेशन जे बघितले त्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं क्वांटिटी, राइट हँड साइड क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन होतं. जर अशी ऍडिशन असेल, बरोबर आहे, तर या टोटल क्वांटिटीचं डायमेन्शन नाही तर प्रत्येकांचे डायमेन्शन काय आले पाहिजे सेम आले पाहिजे, म्हणजे ते इक्वेशन काय असेल करेक्ट असेल. ठीक आहे, पाहू आपण. राइट हँड साइड. आता राइट हँड साइडला दोन कंडिशन आहेत, दोन इक्वेशन्स आहेत, दोन व्हेरिएबल्स आहेत, दोघांचं डायमेन्शन आपण काढून बघूया. आधी V काय, सॉरी U काय आहे, U काय आहे इनिशियल व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम L1. ठीक आहे, L1 मास आहे का नाहीये, टाइम वर आल्यानंतर -1. आणखी ही क्वांटिटी A इंटू टी. व्हॉट इज A, एक्सेलरेशन इंटू T टाइम. या एक्सेलरेशनला मी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर असं लिहू शकतो ना, आपण पाहिलेलं आहे आधीच्या फॉर्म्युलामध्ये बघितलेलं आहे. सो टाइम आणि एक टाइम काय होईल कॅन्सल. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर आहे, हा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट साठी L1 मास आहे का नाही, टाइम जर वर आला तर -1. ठीक आहे, सो बघा सगळ्यांचे डायमेन्शन काय येत आहे सेम येत आहे, बरोबर आहे. सो जर सगळ्यांचे डायमेन्शन, सगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन सेम येत आहे म्हणजे हे दिलेले इक्वेशन काय आहे करेक्ट आहे, बरोबर आहे. पुन्हा आणखी एक वेगळं इक्वेशन बघूया. ठीक आहे, एकच लक्षात घ्या, नीट JEEचा किंवा CETचा अभ्यास करत असाल तर MCQ इक्वेशन्स, बरोबर आहे, हे सॉल्व्ह करण्यावर जास्त भर द्या. थेअरी तर आहेच, त्यामध्ये प्रॉब्लेमच नाही, थेअरी खूप सारी आहे, पण हे जेवढे जास्त तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह कराल, जेवढे जास्त MCQ सॉल्व्ह कराल, तुमचे कन्सेप्ट काय होतील जास्त क्लिअर होतील. ठीक आहे, आपण इथे बघूया. पहा S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ठीक आहे, मग पुन्हा तेच या सगळ्यांचे डायमेन्शन सेम आले, बरोबर आहे, तर दिलेले इक्वेशन काय असेल करेक्ट असेल, बरोबर आहे. आपण काढूया S. S इज अ डिस्प्लेसमेंट. सो लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. सो लेफ्ट हँड साइडला काय डिस्प्लेसमेंट. सो काय L1 M0 T0, बाकी कोणतीच क्वांटिटी नाही. ठीक आहे, आता राइट हँड साइड इथे दोन क्वांटिटीज आहेत U इंटू T. व्हॉट इज U, इनिशियल व्हेलॉसिटी आणि T इज अ टाइम. सो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटू T काय आहे टाइम. सो टाइम आणि टाइम कॅन्सल, काय उरेल डिस्प्लेसमेंट, काय उरेल डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट साठी काय लिहिणार L1 M0 T0. राहिली ही क्वांटिटी. आता हा जो 1/2 आहे
याचं काही डायमेन्शन येईल का? नाही, बिकॉज दिस इज अ नंबर, दिस इज अ न्यूमेरिकल व्हॅल्यू, आणि न्यूमेरिकल व्हॅल्यूचे डायमेन्शन नसते. तसेच 4 क्वांटिटीज आहेत की ज्यांचं डायमेन्शन मिळत नाही, म्हणजे मिळत नाही इन द सेन्स सॉल्व्ह केल्यानंतर डायमेन्शनलेस क्वांटिटी ठरतात. सांगू शकाल कोणत्या? बरोबर, पहिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दुसरा अँगल ऑफ गिव्हन क्वांटिटी, तिसरा ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज, आणि चौथा जो आहे तो आहे आपण त्याला म्हणूया, पहिला होता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दुसरा जो आहे अँगल ऑफ क्वांटिटी, अँगल ऑफ गिव्हन क्वांटिटी, ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आणि पॉवर्स ऑफ एनी क्वांटिटी. बरोबर आहे. तर या 4 क्वांटिटी सुद्धा डायमेन्शनलेस क्वांटिटी आहेत. तसंच जर एखादी न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल तर हा काय येणार? डायमेन्शनलेस क्वांटिटी. मग आपल्याला याचं डायमेन्शन काढावं लागेल. पहा, a इंटू टी स्क्वेअर. ठीक आहे. सो ए इज ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. ऍक्सेलरेशनला म्हणजे डायरेक्टली डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर आहे. इंटू टाइम स्क्वेअर, टाइम स्क्वेअर. सो टाइम स्क्वेअर कॅन्सल. काय उरेल? डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट साठी काय लिहिणार? L0 M0 T T0. बरोबर आहे. सो पुन्हा लक्षात घ्या, पुन्हा डायमेन्शन्स काय आलेले आहेत? सेम आलेले आहेत. सो हे जे इक्वेशन आहे u प्लस एटी, s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर, दिस इक्वेशन ऑल्सो करेक्ट इक्वेशन. ठीक आहे. ऍज अ होमवर्क म्हणून, बरोबर आहे, ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करून बघा. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as ऍज अ होमवर्क म्हणून. ठीक आहे ना. तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करून पहा. बरोबर आहे. आणि इक्वेशन काय आहे, हे इक्वेशन करेक्ट आहे की नाहीये हे मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे. पहा, तर हे तर झालं की दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे चेक करायचं आहे. बरोबर. करेक्ट आहे तर हो, करेक्ट आहे, नाही तर नाही. पण जर समजा एखादं इक्वेशन तुम्हाला दिलं असेल, ठीक आहे ना, पहा, हे तर आपण फक्त करेक्टनेस चेक केला. ठीक आहे. पहा, आणि जर एखादं इक्वेशन तुम्हाला दिलं असेल आणि असं सांगितलं असेल की चेक वेदर दिस इज इक्वेशन करेक्ट ऑर नॉट, आणि करेक्ट नसेल, बरोबर आहे, त्याला करेक्ट कर. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण असं एक इक्वेशन घेऊया. पहा, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आहे चेक द इक्वेशन फॉर एक्झाम्पल P into T is equal to force, किंवा आपण तिथे म्हणू वर्क डन. बरोबर आहे. किंवा एक सिंपल उदाहरण, फोर्स. बरोबर आहे. P into T is equal to force is correct or not. If incorrect, make it correct. बरोबर आहे. जर हे इक्वेशन जे आहे हे चेक करायला सांगितलं की करेक्ट आहे की नाही, आणि करेक्ट नसेल तर तुम्ही ते चेक करा. बरोबर आहे. तर आपण इथे घेऊया, म्हणजे P काय आहे, तर P इज अ मोमेंटम. हे लक्षात घ्या. P इज अ मोमेंटम, T इज अ टाइम. बरोबर. आणि ही क्वांटिटी तर दिलेलीच आहे, फोर्स. ठीक आहे. तर चला चेक करूया. चेक करण्यासाठी काय फॉर्म्युला आपला? लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. बरोबर. लेफ्ट हँड साइडला काय आहे? मोमेंटम, म्हणजे P इंटू टी. बरोबर. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? आता ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही 12वीचा अभ्यास कराल, 11वी 12वी मध्ये अभ्यास कराल, तर त्यापैकी 2 क्वांटिटी तुम्हाला अभ्यासाला येणार, एक अँग्युलर क्वांटिटी आणि एक लिनियर क्वांटिटी. बरोबर आहे. जर समजा इक्वेशन मध्ये असं दिलेलं नसेल की ती अँग्युलर क्वांटिटी आहे, बरोबर, दिलेलं नसेल तर ती क्वांटिटी कोणती असणार? लिनियर. जसं फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे मोमेंटम. बरोबर आहे. पुढे चालून तुम्ही अँग्युलर मोमेंटम सुद्धा शिकाल, पण इथे दिलं का लिनियर मोमेंटम, असं काही दिलं का? नाही. बरोबर आहे. अँग्युलर दिलेलं असतं तर मग आपण समजलं असतं की ठीक आहे, दिस इज अँग्युलर मोमेंटम. पण इथे दिलेलं नाहीये, म्हणजे हे कोणतं आहे? लिनियर मोमेंटम. जसं फॉर एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला सांगितलं की -10 लिहून दाखवा, -15 +5 ना, बरोबर आहे. किंवा आपण असं जर लिहिलं, सो हे प्लस म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. लिहिलेलं नाहीये म्हणून काय घेतो आपण? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह सांगायचं असेल तर आपण असं घेणार.
तर त्या प्रकारचं हे एक हे आहे, नियम आहे की जर इथे सांगितलेले नसेल तर ही क्वांटिटी कोणती असणार, लिनियर. अँग्युलर असेल तर तिथे मेन्शन केलेलं असणारच, बरोबर. सो लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला करेक्ट, वेलॉसिटी इंटू मास इंटू दिस इज टाइम, बरोबर आहे. मग पुन्हा वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट तर वेलॉसिटी साठी आपण काय घेतो, L1 T1 डिस्प्लेसमेंट लेंथ अपॉन टाइम इंटू मास इंटू टाइम, बरोबर आहे. ठीक आहे. हा टाइम जर वर आला तर काय होऊन जाईल, मायनस. सो मायनस टी प्लस टी कॅन्सल, L1 M1 T0 L1 M1 T0, बरोबर. हे झालं डायमेन्शन लेफ्ट हँड साइड. आता बघूया राईट हँड साइड. राईट हँड साइड डायमेन्शन काय आहे, फोर्स, बरोबर आहे. सो फोर्सचा डायमेन्शन आपल्याला माहित आहे, L1 M1 T मायनस 2 L1 M1 T मायनस 2. मग आता हे इक्वेशन तर चुकत आहे आपलं की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. हे इक्वेशन काय आहे, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड हे इक्वेशन काय पाहिजे, म्हणजे सेम आलं असेल तरच आपण काय म्हणू शकतो की हे दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे. पण सेम आलं का, सेम आलेलं नाही. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड डायमेन्शन, ठीक आहे. हा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड डायमेन्शन काय आहे, वेगळं आलेलं आहे. सो त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे दिलेलं इक्वेशन इनकरेक्ट आहे. मग त्यांनी सांगितलं की इफ इट इज इनकरेक्ट मेक इट करेक्ट, बरोबर आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हे जे आहे L1 M1 तर आहे आपल्याला काय पाहिजे, T मायनस 2 सॉरी, बरोबर. म्हणजे या इक्वेशन मध्ये जर मी याला डिव्हाइड केले T2 ने तर ही जी क्वांटिटी आहे वर गेल्यानंतर काय बनेल, -2. ही क्वांटिटी काय आहे, L1 M1 T0. या क्वांटिटीला जर मी T⁻²2 ने, बरोबर आहे, डिव्हाइड केलं तर ही क्वांटिटी वर गेल्यानंतर काय होईल, M1 M1 T मायनस 2. सो आपल्याला काय मिळून जाईल, क्वांटिटी. सो या टोटल क्वांटिटीला मला कशाने डिव्हाइड करावं लागणार आहे, टाइमच्या स्क्वेअरने. म्हणजे या टोटल क्वांटिटीला मला कशाने डिव्हाइड करावं लागणार आहे, टाइमच्या स्क्वेअरने. आलं की लक्षात, बरोबर आहे. मग जर मी इथे टाइम स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं तर P इंटू टी डिवायडेड बाय टी स्क्वेअर. सो टी कॅन्सल होऊन जाईल, काय उरेल, P अपॉन टी. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा डेव्हलप होऊन काय बनेल, P डिवायडेड बाय टी इज इक्वल टू फोर्स, बरोबर आहे. अँड दिस इज न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, बरोबर आहे. तुम्ही शिकले असाल की चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज अ फोर्स, बरोबर आहे. सो अशा प्रकारे आपण दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे की नाहीये, बरोबर आहे, हे आपण चेक करू शकतो, बरोबर आहे. आणि ते जर करेक्ट नसेल तर आपण काय करू शकतो, त्याला करेक्ट करू शकतो. आलं लक्षात, बरोबर आहे. ठीक आहे. आणखी एक इक्वेशन घ्यायचं यावर, एक लास्ट इक्वेशन आपण यावर घेऊया, बरोबर. सेम याच फॉर्मॅटचं घेऊया, बरोबर आहे. म्हणजे तुमची कन्सेप्ट आणखी चांगले क्लिअर होतील. ठीक आहे. ठीक आहे. मी इथे एवढंच फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. ठीक आहे. आपण इथे घेऊया पॉवर इनटू टाइम इज इक्वल टू एनर्जी, बरोबर आहे. आता हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही आहे हे आपल्याला चेक करायचं, बरोबर आहे, बरोबर आहे. इफ इट विल बी इनकरेक्ट देन मेक इट करेक्ट. आलं लक्षात, समजलं तुम्हाला, ठीक आहे ना. मग लेफ्ट हँड साइड डायमेन्शन, बरोबर आहे. ठीक आहे, सॉल्व करू, मे बी करेक्ट येऊ शकते, ठीक आहे ना. करेक्ट जर आलं तर पुन्हा आणखी एक वेगळं इक्वेशन घेऊ. सो पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. व्हॉट इज पॉवर, आता ही पॉवर काय, इट इज अ फिजिकल क्वांटिटी. पॉवर इट इज अ वर्क डन अपॉन टाइम, बरोबर आहे. वर्क अपॉन
टाइम इंटू टाइम, बरोबर आहे. सो टाइम आणि टाइम कॅन्सल. वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आणि फोर्सचं डायमेन्शन L1 M1 T मायनस 2 इंटू डिस्प्लेसमेंट L1. सो काय येईल L2 M1 T मायनस 2. दिस इज लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. ठीक आहे. राईट हँड साइड डायमेन्शन, राईट हँड साइड डायमेन्शन एनर्जी. ठीक आहे ना, बरोबर आहे. आता एनर्जी साठी आपण नेहमी कोणता फॉर्म्युला वापरतो, वर्क डनचाच. ठीक आहे. सो वर्क डनच घेऊया. वर्क, बरोबर आहे. वर्क इज अ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पुन्हा फोर्सचं डायमेन्शन L1 M1 T मायनस 2 अँड डिस्प्लेसमेंट L1. सो L2 M1 T मायनस 2. सो दोन्ही डायमेन्शन सेम आले. ओके, दोन्ही डायमेन्शन सेम आले. सो गिवन इक्वेशन इज करेक्ट. सो हे सॉल्व्ह करण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. हे इक्वेशन काय आलेलं आहे, करेक्ट आलेलं आहे. बरोबर आहे. हेच इक्वेशन, हे इक्वेशन पॉवर इंटू टाइम इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम इज इक्वल टू एनर्जी. एनर्जीलाच आपण वर्क डन म्हणतो आणि हा जर टी इकडे गेला तर काय होईल, सो वर्क डन अपॉन टाइम इज अ पॉवर. तोच फॉर्म्युला आपण इथे घेतलेला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या इक्वेशन्सचे डायमेन्शन चेक करून दिलेले इक्वेशन करेक्ट आहे की नाही आहे हे तुम्ही चेक करू शकता. आणि करेक्ट नसेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. बरोबर आहे. आलं लक्षात. ठीक आहे. आणखी एक आपण लास्ट इक्वेशन घेऊया. आपण म्हटलं होतं जर इक्वेशन करेक्ट आलं तर आपण एक वेगळं इक्वेशन घेऊया की जे इनकरेक्ट असेल आणि मग त्याला करेक्ट कसं करायचं हे आपण पाहूया. ठीक आहे. आता एक लास्ट यावरचा एक फॉर्म्युला घेऊया. लास्ट इन द सेन्स आपल्याला पुढचं जे ऍप्लिकेशन बघायचं आहे त्यासाठी. बरोबर आहे. पहा, सो आपण म्हणूया, पहा आपण एक सिंपल सरळ सरळ हे घेऊया. हे क्वेश्चन चेक चेक. ठीक आहे ना. mass is equal to energy into height and gravity. ठीक आहे. हा फॉर्म्युला किंवा आपण असं चेक करूया डिवाइडेड बाय जी. ठीक आहे. चेक इट इज करेक्ट ऑर नॉट, इज करेक्ट और नॉट. बरोबर आहे. करेक्ट और, ठीक है, करेक्ट और नॉट. ठीक है. करेक्ट और इनकरेक्ट, करेक्ट और नॉट. इफ इट विल इनकरेक्ट, make it correct, make it correct. ओके. सो चेक करूया. बरोबर आहे. तुम्ही स्वतः सॉल्व करून बघता. ठीक आहे. हा इधर सॉल्व करू. ठीक आहे ना. चला आपण स्टार्ट करूया आता. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांचा आन्सर आला असेल, करेक्ट असेल की नसेल, बरोबर आहे, तर त्यांनी कमेंट मध्ये टाका, कमेंट मध्ये लिहा होते. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. चला आपण स्टार्ट करूया. लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. सो लेफ्ट हँड साइड डायमेन्शन मास, सो काय येईल L0 M1 T0. बरोबर आहे. डायमेन्शन काय आलेलं आपलं, हे आलेलं आहे. ठीक आहे. इथे आपण आता इथे जर इथे आपण लिहिलं नाही. ठीक आहे. पहा E काय आहे, एनर्जी, एनर्जी. H इज अ हाईट. ठीक आहे. and G is a gravity किंवा आपण म्हणू त्याला acceleration due to gravity. ठीक आहे. तर हे झालं लेफ्ट हँड साइड. आपण काढूया आता राईट हँड साइड डायमेन्शन. बरोबर आहे. आता राईट हँड साइड मध्ये खूप सारे इक्वेशन्स आहेत, तर प्रत्येकाचं डायमेन्शन आपण वेगळं काढू, त्यानंतर आपण कंबाईन करूया. ठीक आहे. लेफ्ट हँड साइड डायमेन्शन साठी सो ठीक आहे, इथेच घेऊ. पहा एनर्जी, एनर्जीचं वर्क डन into displacement, sorry, energy is a work done. Work done is force into displacement. बरोबर आहे. So force चा dimension L1 M1 T minus 2 into L1. So L2 M1 T minus 2. This is energy चा dimension. Height आहे, height. Height साठी काय वापरणार आपण L1. G acceleration. It is a acceleration. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपण काय म्हणतात याला, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
सो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय लिहिणार आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. सो L1 m0 t-2 तो वर गेला. आता हे सगळ्या क्वांटिटी आपण काय करूया, इथे पुटअप करूया लेफ्ट हँड साइड डायमेन्शन. सो ई चं डायमेन्शन काय आहे? L2 m1 t-2 बरोबर आहे. h हाईट L1 कम्प्लिटली डिवाइडेड बाय काय आहे? ऍक्सिलरेशनचं डायमेन्शन L1 m0 t-2 बरोबर आहे. मग आता इथे काही कॅन्सल होते का? होते. हा t-2 L1 काय राहिलेला आहे? L2 m1 ठीक आहे ना, आणि t0 बाकी क्वांटिटी तर कॅन्सल झाल्या बरोबर आहे. काय आहे? L1 लक्ष द्या, सॉरी L2 बरोबर आहे. हा L2 यामधला आहे. M1 t-2 इथे कॅन्सल झाला बरोबर आहे. L1 हाईट बरोबर आहे, इथे L1 कॅन्सल झाला बरोबर आहे. हे इक्वेशन म्हटलं. पण लेफ्ट हँड साइड इक्वेशन आणि लेफ्ट हँड साइड डायमेन्शन आणि राईट हँड साइड डायमेन्शन सेम आलं का? नाही बरोबर आहे. सो हे दिलेले इक्वेशन करेक्ट आहे का? नाहीये. मग हे दिलेले इक्वेशन करेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल? या साईडला काय आहे? L0 बरोबर आहे. काय आहे? L0 M1 T0. M1 आणि T0 तर आहे, M1 आणि T0 आहे. इथे काय असायला पाहिजे? L+2. जर मी या इक्वेशनला L-2 ने डिवाइड केलं म्हणजे काय केलं मी? या ठिकाणी बरोबर आहे, या ठिकाणी किंवा सरळ कन्फ्युज झाल्यापेक्षा सरळ या इक्वेशनला मी लेंथने मल्टिप्लाय केलं, लेंथच्या स्क्वेअरने, तर मला काय मिळू शकते? इक्वेशन मिळू शकते. म्हणजे या ठिकाणी जर मी लेंथने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? हे इक्वेशन काय बनेल? करेक्ट बनेल. आलं लक्षात? ठीक आहे. सो मास इंटू लेंथ स्क्वेअर बरोबर आहे, असं घेऊ आपण. लेंथ स्क्वेअर इज इक्वल टू EH अपॉन G. हा L जर या साईडला गेला तर मास इज इक्वल टू EH अपॉन L स्क्वेअर इंटू G. दिस इज द करेक्ट इक्वेशन. आलं लक्षात आलेलं तुमच्या? हे समजलं? इथे आपल्याला L2 पाहिजे होता बरोबर आहे. ठीक आहे ना, या इक्वेशन मध्ये किंवा या इक्वेशन मध्ये कोणतंही तुम्ही काही करू शकता. फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला इथे काय आहे? इथे काय आहे? L0 पाहिजे, असंही करू शकता. सो इथे काय डिवाइड करावं लागेल? कशाने डिवाइड करावं लागेल? L-2 ने. L-2 वर गेला तर काय होईल? +2. सो सेम इक्वेशन तुम्ही काय करू शकता? अशा प्रकारे मॉडिफाय करू शकता. आलं लक्षात? सो अशा प्रकारे दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे की नाही तुम्ही चेक करू शकता, किंवा जे इक्वेशन इनकरेक्ट असेल ते तुम्ही अशा प्रकारे करेक्ट करू शकता. आलं लक्षात? समजलेलं आहे बरोबर? पुन्हा कन्फ्युजन होऊ नका. हा L2 जर या साईडला गेला तर डिवायडेशन मध्येच गेला ना. जर मी हे इक्वेशन याला करेक्ट न करता याला करेक्ट करायचं म्हटलं की ठीक आहे, मला माझं तर मेन इक्वेशन हे आहे, मला हे करेक्ट करायचं आहे, म्हणजे मला तर हे डायमेन्शन पाहिजे, हे डायमेन्शन करेक्ट करायचं आहे. मला काय करावं लागेल? डिवायडेड बाय L2 2 कॅन्सल होऊन जाईल. काय होऊन जाईल? 2 कॅन्सल झाला. L0 M1 T0. सो सेम तुम्ही याला करेक्ट करा किंवा याला करेक्ट करा, दिलेलं इक्वेशन काय येणार आहे? सेमच येणार आहे. बरोबर. जसं मी आधी इथे काय लिहिलं होतं? L2 असं लिहिलं बरोबर आहे. मी याला करेक्ट न करता हे इक्वेशन करेक्ट केलं, L2 झालं. सेम आहे बरोबर आहे, त्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत बरोबर आहे. हे झालं पहिलं ऍप्लिकेशन. आता आपण बघूया सेकंड ऍप्लिकेशन बरोबर आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये जर दिलेली क्वांटिटी जर दिलेली क्वांटिटी ही वेगवेगळ्या फॅक्टर्सवर जर डिपेंड्स असेल बरोबर आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या फॅक्टर्सवर जर डिपेंड्स असेल तर आपण त्या इक्वेशनची, त्या कंडिशनची काय करू शकतो, किंवा त्या फिजिकल क्वांटिटीचं काय काढू शकतो? एक फॉर्म्युला काढू शकतो बरोबर आहे. आपल्याला जरी आपला फॉर्म्युला पार्ट नसेल पण आपल्याला माहिती आहे की ह्या क्वांटिटी त्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे, तर आपण त्याचा फॉर्म्युला काढू शकतो. ठीक आहे. सो सेकंड ऍप्लिकेशन काय आहे? टू राईट द फॉर्म्युला फॉर given physical quantity
बाय युजिंग, ठीक आहे, बाय युजिंग फॅक्टर्स, नॉट ट्रॅक्टर्स, इट इज फॅक्टर्स, बरोबर आहे, फॅक्टर्स ऑन विच इट इज डिपेंड्स, बरोबर आहे, आलं लक्षात. तर एक सिंपल उदाहरण घेऊया, बरोबर आहे, सिंपलचं एक साधंसं उदाहरण घेऊया की जसं ऍक्सिलरेशन आहे, बरोबर आहे, एक क्वेश्चन आहे की ऍक्सिलरेशन हे डिस्प्लेसमेंट आणि टाइमवर डिपेंड आहे, बरोबर आहे, एक क्वांटिटी आहे ऍक्सिलरेशन, बरोबर आहे, एक ऍक्सिलरेशन आहे की एक व्हेकल जात आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा येऊ शकतो की फाइंड द फॉर्म्युला ऑफ acceleration of given vehicle if this acceleration is depends on the displacement of vehicle and the time travel for it, बरोबर आहे. सो आपल्याला असं दिलेलं असेल की ऍक्सिलरेशन या दोन क्वांटिटीवर डिपेंड्स आहे. आपल्याला आता सध्या फॉर्म्युला माहिती नाही, बरोबर आहे, तर त्याचा फॉर्म्युला आपण शोधूया. आता जर हे ऍक्सिलरेशन डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, आता डिस्प्लेसमेंट साठी आपण एक काम करूया, लेंथ वापरूया, ठीक आहे ना, किंवा एस वापरूया, एस आणि मी वापरतो टाइम साठी टी, या दोन क्वांटिटीवर डिपेंडेंट. आपल्याला माहिती नाहीये की ह्या दोन क्वांटिटीला मल्टिप्लिकेशनला आहे की डिव्हिजनला आहे, बरोबर आहे, बरोबर, म्हणजे एस इंटू टी फॉर्म्युला आहे, टी इंटू टी डिवायडेड बाय एस आहे की एस डिवायडेड बाय टी आहे, माहिती नाही आपल्याला. त्यामुळे आपण काय करूया, इथे देऊया डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आणि यांना काहीतरी पॉवर देऊया, बरोबर आहे, आपल्याला माहिती नाहीये, बरोबर आहे सध्या, ठीक आहे. मग आता प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकण्यासाठी काय वापरावं लागेल, काहीतरी कॉन्स्टंट, बरोबर आहे. सो एस रेस टू पॉवर एक्स टी रेस टू पॉवर वाय, हा जो कॉन्स्टंट आहे हा आपल्याला सुद्धा माहिती नाहीये, याचं डायमेन्शन आपण काय कन्सिडर करणार, इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, बरोबर आहे, ठीक आहे. सो ऍक्सेलरेशन, बरोबर आहे, सगळ्यांचे डायमेन्शन आपण लिहून घेऊया. ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन तुमचे पार्ट झालं असेल, काय आहे, L1 m0 t मायनस 2 इज इक्वल टू, याचं डायमेन्शन आहे का, नाही आहे. दिस इज डिस्प्लेसमेंट, सो काय L1 रेस टू पॉवर x, इट इज टाइम 1 रेस टू पॉवर y, सॉरी, सो L1 m0 t मायनस 2, पॉवर अँड पॉवर ऑफ पॉवर इज पॉवर मल्टिप्लिकेशन, बरोबर. कालच्या याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की a रेस टू पॉवर n इंटू a रेस टू पॉवर m असं जर असेल तर पॉवरची होणार बेरीज, बरोबर आहे, पण a रेस टू पॉवर n रेस टू पॉवर m जर असेल तर पॉवरची काय होणार, मल्टिप्लिकेशन. सो इट इज पॉवर मल्टिप्लिकेशन, n रेस टू पॉवर x t रेस टू पॉवर 1. मग आता रूल ऑफ होमोजिनिटी नुसार किंवा याच्या आधीच्या इक्वेशन नुसार हे इक्वेशन जर करेक्ट असेल तर लेफ्ट हँड साइड डायमेन्शन शुड बी इक्वल टू राईट हँड साइड डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे काय, त्यांच्या पॉवर्स काय असायला पाहिजे, सेम, बरोबर आहे. सो आपण असं कन्सिडर करूया ना की हे इक्वेशन, जसं आपण सांगितलं की हे इक्वेशन काय करेक्ट आहे, बरोबर आहे. सो इथे पहा डायमेन्शन काय असायला पाहिजे, सारखे. सो इथे L रेस टू पॉवर 1 L रेस टू पॉवर x, सो पॉवर्स आपण कम्पेअर करू शकतो. सो x इज इक्वल टू पॉवर कम्पेअर केल्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली, बरोबर आहे. m आहे का इथे, इथे जरी आपण m0 कन्सिडर केला, ठीक आहे, m0 काही व्हेरिएबल नाहीये. y इज इक्वल टू काय येईल, -2. सो आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले, म्हणजे दोन व्हेरिएबल्स, जे व्हेरिएबल्स होते त्यांची व्हॅल्यू मिळाल्या. ह्या व्हॅल्यू आपण कुठे पुटअप करायच्या, या इक्वेशन मध्ये जिथे कॉन्स्टंट घेतलेला आहे, इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. पहा लिहू आपण, ऍक्सिलरेशन इज इक्वल टू k s रेस टू पॉवर x, इथे येईल 1 इंटू टाइम रेस टू पॉवर -2. मग रेस टू पॉवर -2 आहे तर मी याला असं लिहू शकतो का, s अपॉन टी स्क्वेअर, म्हणजेच मी असं लिहू शकतो का, k इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर, ठीक आहे, आलं लक्षात, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण दिलेली एखादी क्वांटिटी आपल्याला माहिती नसेल तरी पण आपण काय करू शकतो, त्याचा फॉर्म्युला शोधू शकतो. आलं लक्षात, समजलं. हा तर एक खूप सिंपल सा फॉर्म्युला होता. आपण आणखी एक थोडंसं यापेक्षा थोडंसं हार्ड एक इक्वेशन घेऊया. हे इक्वेशन तुमच्या जे टेक्स्ट बुक आहे, ठीक आहे ना, जे 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी 11वीचे जे टेक्स्ट बुक आहे ते, त्यामध्ये हे जे आता आपण घेणार आहे ते इक्वेशन काय केलेलं आहे, एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे.
की डायरेक्ट क्वेश्चनच घेऊ आपण. क्वेश्चन, फाइंड टाइम पिरियड ऑफ पेंडुलम if it is depends on mass, length and gravity at that place. ठीक आहे ना, टाइम पिरियड टी आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे ना. किंवा काही वेळेला सहज असं इक्वेशन येईल की एक दोरा आहे त्याला दगड, म्हणजे टीचर सुद्धा विचारू शकतील आणि आपल्याही लक्षात येते की एक दोरा आहे त्याला दगड बांधलेला आहे. डिस्प्लेस जर केलं तर काय होईल, पेंडुलमची मोशन म्हणजे ऑसिलेटर मोशन स्टार्ट होईल. मग आपल्या लक्षात असं येऊ शकते की ही जी मोशन आहे कशावर डिपेंड आहे, तर लेंथवर, त्यातला जे मास अटकलेला आहे त्या मासवर, बरोबर आहे, आणि तिथे असणाऱ्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर, बरोबर आहे. तर क्वेश्चन तुम्हाला समजलेला आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया सॉल्व्ह करायला. तर टाइम पिरियड टी हा कशावर डिपेंड्स आहे, मासवर, लेंथवर आणि ग्रॅव्हिटीवर. पुन्हा इथे आपल्याला माहिती नाही की हे फॉर्म्युले कसे आहेत, एम डिवायडेड बाय एल आहे का, किंवा जी डिवायडेड बाय एम आहे का, किंवा एम डिवायडेड बाय जी आहे का, काहीच माहिती नाही. त्यामुळे आपण सरळ सरळ त्यांना व्हेरिएबल देऊन टाकूया पॉवर्स मध्ये आणि नंतर त्यांची व्हॅल्यू काढूया. सो टी इज इक्वल टू के एम रेस टू पॉवर एक्स एल रेस टू पॉवर वाय जी रेस टू पॉवर झेड. पुन्हा तेच सगळ्यांचे डायमेन्शन लिहायचे आणि कम्पेअर करायचे. याचं डायमेन्शन काय येईल, T1 म्हणजेच दिस इज टाइम ना, टाइम पिरियड. सो L0 M0 T0. इथे के चं डायमेन्शन येईल का, नाही, इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. हा प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकण्यासाठी आपण काय केलेलं आहे, के वापरलेला आहे. इट इज मास. सो M1 रेस टू पॉवर x, लेंथ L1 रेस टू पॉवर y. दिस इज ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा आता तुमचं पाठ व्हायला पाहिजे. काय असेल, L1t-2 रेस टू पॉवर z, बरोबर. हे सॉल्व्ह करूया. m रेस टू पॉवर x l रेस टू पॉवर y या साईडला. आता हे जर सॉल्व्ह केलं तर काय येईल, l z l मल्टिप्लाइड बाय 1 z आणि -2 मल्टिप्लाइड बाय z मायनस ट्वाइस z, बरोबर. सो L1 आहे, L1 सो पॉवरची काय होणार, बेरीज m रेस टू पॉवर x l रेस टू पॉवर y प्लस z पा. ठीक आहे ना, l आहे, सो पॉवर काय होणार, बेरीज. ठीक आहे, आणि शेवटी t रेस टू पॉवर -2z आणि इकडे काय आहे, L0 M0 T1 सॉरी T1. पुन्हा तेच, जर आपण असं कन्सिडर करत आहे की हे इक्वेशन करेक्ट आहे, सो डायमेन्शन काय असले पाहिजे, सेम. सो यांच्या डायमेन्शनची पॉवर आपण काय करू, कम्पेअर करू. पण इथे l रेस टू पॉवर किती आहे, 0. सो l रेस टू पॉवर y प्लस z आपण काय घेऊ शकतो, 0. सो y प्लस z इज इक्वल टू 0. m रेस टू पॉवर x m रेस टू पॉवर 0. सो x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0. सगळ्या शेवटी t रेस टू पॉवर 1 t रेस टू पॉवर मायनस ट्वाइस z. सो आपण असं इथे हे लिहू शकतो की मायनस ट्वाइस z ही पॉवर आपण त्याच्यासोबत कम्पेअर केली, याच्या किती आहे, 1. हा -2 त्या साईडला गेला तर z इज इक्वल टू -1/2. ठीक आहे, ही व्हॅल्यू मी यामध्ये पुटअप करतो. पहा, तर y प्लस इथे काय येईल, -1/2 इज इक्वल टू 0. हा मायनस त्या साईडला गेला तर काय होईल, प्लस. सो y इज इक्वल टू +1/2. अशा प्रकारे आपल्याला तीनही व्हेरिएबल्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, x y z. त्या तीनही व्हॅल्यू आपण काय करू, या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. पहा, ठीक आहे, मी इथे लिहितो. पहा, सो t इज इक्वल टू k. ठीक आहे ना, m रेस टू पॉवर x, x ची व्हॅल्यू किती आली, 0. ठीक आहे. पहा, नंतर l ची पॉवर किती आलेली आहे, y, y किती आले, 1/2. ठीक आहे, आणि ग्रॅव्हिटी g, g ची पॉवर किती आलेली आहे, -1/2. आता याची पॉवर नाहीये, म्हणजे ही क्वांटिटी, ही जी क्वांटिटी आहे या मासवर डिपेंड्स आहे का, नाही. ठीक आहे, जसं पहा, हा टाइम पिरियड, हा टाइम होता इथे. ठीक आहे ना, हा टाइम होता. हा टाइम या लेंथ आणि मासवर डिपेंड होता, म्हणून आपण पॉवर काय घेतलेला आहे, 0 0. ठीक आहे, सो पॉवर जर 0 आली म्हणजे काय, हा मासवर डिपेंड नाहीये, बरोबर. आणि ही पॉवर मायनस आहे, जी ची पॉवर मायनस आहे, म्हणून मी काय होतो, खाली पहा.
L 1/2 डिवायडेड बाय 1/2. पॉवर 1/2 असणे म्हणजे काय? गिव्हन क्वांटिटी विल बी इन स्क्वेअर रूट. बरोबर आहे? पहा, a ची पॉवर 1/2 याचा अर्थ काय होतो? a विल बी इन स्क्वेअर रूट. दोघांची पॉवर 1/2 आहे. बरोबर आहे? सो मी दिलेली पूर्ण क्वांटिटी, ठीक आहे ना, स्क्वेअर रूट मध्ये घेतो. दिस इज अवर रिक्वायर्ड फॉर्म्युला. बरोबर आहे? जनरली ओरिजिनली जो फॉर्म्युला आपण टाइम पिरियड साठी वापरणार पेंडुलमच्या, तर तो जनरली असा आहे, t इज इक्वल टू 2 पाय इन स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी. पण ही जी क्वांटिटी आहे ही काही आपण काढू शकलेलो नाही. दिस इज द लिमिटेशन ऑफ डायमेन्शन अनालिसिस. पुढे आपण पाहणारच आहे की लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन अनालिसिस काय काय आहे. तर त्यापैकी पहिलं लिमिटेशन काय, तर हे हा जो कॉन्स्टंट आपण घेतो याची व्हॅल्यू काही आपण काढू शकत नाही. दिस इज अ लिमिटेशन. बरोबर आहे? चला, हे दोन इक्वेशन तुम्हाला समजले असतील. बरोबर आहे? सिंपल आहे. दिलेला फॉर्म्युला म्हणजे दिलेली फिजिकल क्वांटिटी कशावर डिपेंड आहे, तर ते त्याच्यासोबत कम्पेअर करायचे. जे व्हेरिएबल्स आहेत सॉल्व्ह करून व्हेरिएबल्सची व्हॅल्यू काढायची आणि सिम्पली त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायची. बरोबर आहे? तर यावर क्वेश्चन कसा येतो तो बघूया. ठीक आहे ना? नीट टेबल मध्ये क्वेश्चन कसा आलेला आहे तो आपण बघूया. ठीक आहे? ठीक आहे. तर काही वेळ आता याच्यामध्ये काय बघितलं आपण की इट विल बी डिपेंड्स ऑन. बरोबर आहे? तर ठीक आहे. यामध्ये आपण असं म्हटलेलं होतं की गिव्हन क्वांटिटी काय आहे, इट विल बी डिपेंड्स ऑन गिव्हन क्वांटिटी. बरोबर आहे? पण याला शब्दांचा फेर करून किंवा वेगळ्या प्रकारे कसं लिहिता, तर गिव्हन क्वांटिटी इज अ गिव्हन क्वांटिटी किंवा ज्या फॅक्टर्स असतील, जे फॅक्टर्सवर ते डिपेंड आहेत, दिस फॅक्टर्स आर फंडामेंटल क्वांटिटी अँड फाइंड द फॉर्म्युला फॉर गिव्हन क्वांटिटी. एक इक्वेशन आपण लिहूनच घेऊया. फॉर एक्झाम्पल की इफ क्वेश्चन आहे, इफ फॉर एक्झाम्पल एक इक्वेशन, इफ एनर्जी लेंथ and mass is fundamental quantity, then find the formula किंवा dimension म्हणतात. find the formula or dimension for, ठीक आहे, एक काम करतो इथे क्वांटिटी आपण घेऊया, कारण की मास अँग्युलर व्हेलॉसिटी आपण घेऊया. ठीक आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. बरोबर आहे? ठीक आहे. सो एनर्जी, लेंथ आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आर फंडामेंटल क्वांटिटी. देन फाइंड द डायमेन्शन ऑफ फॉर्म्युला फॉर मास. ठीक आहे? अशा प्रकारे सुद्धा इक्वेशन येऊ शकते. याला सॉल्व्ह कसं करायचं? बरोबर आहे? पुन्हा आपल्याला काय दिलं, हे जी मास आहे हे जर फंडामेंटल क्वांटिटी असतील तर या फंडामेंटल पासूनच डिराइव्ड क्वांटिटी तयार होईल. सदैव विसरून जा की कोण डिराइव्ड कोण आधीच आपण जे शिकवलेलं आहे ते तात्पुरतं थोडंसं स्किप करा. काय सांगितलं की ह्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि ही काय आहे, यांच्यापासून तयार झालेली डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजेच वेगळ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो का की ही क्वांटिटी या ठिकाणावर डिपेंड्स आहे. बरोबर? आधीच्या याच्यामध्ये काय घेतलं आपण, डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर्स. इथे काय केलं, शब्द चेंज केला. सो आपण असं लिहू शकतो का, एम इज प्रोपोर्शनल टू एनर्जी, लेंथ आणि अँग्युलर व्हेलॉसिटी लिहू शकतो. बरोबर आहे? आता आपल्याला पुन्हा ते माहिती नाहीये, सो काय घेऊ आपण, ए बी सी त्यांचे पॉवर्स. सो एम इज इक्वल टू के e raised to power a, l raised to power b, omega raised to power c. पुन्हा त्यांचे डायमेन्शन लिहून घेऊया. आता आपल्याला हे डायमेन्शन एनर्जीचं डायमेन्शन काय आहे, L1 सॉरी, ठीक आहे, पार्ट नसेल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे? फोर्सचं डायमेन्शन L1 m1 t-2 इंटू
L1. सो काय येईल L1 सॉरी L1 L2 M1 T minus 2. This is dimension of energy. Length L1 ओमेगा इट इज अ अँग्युलर व्हेलॉसिटी बरोबर आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो लिनियर व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय आर ठीक आहे तुम्ही सर्क्युलर मोशन जो चॅप्टर तुम्ही शिकाल बरोबर आहे किंवा अँग्युलर क्वांटिटी आणि लिनियर क्वांटिटी साठी सगळ्यात सिंपल रिलेशन सगळ्यात सिंपल फॉर्म्युले लिनियर डिस्प्लेसमेंट इज रेडियस इनटू अँग्युलर व्हेलॉसिटी linear velocity is radius into angular velocity linear acceleration is radius into angular acceleration displacement radius velocity radius acceleration radius so त्यावरून आपण ओमेगाचा फॉर्म्युला काढला v upon r v is a displacement upon time बरोबर आहे displacement upon time and r is a also displacement. So displacement time cancel 1 upon t is t minus t जर वर घेतला तर काय येईल t minus 1 मग सगळे डायमेन्शन आपण इथे पुट अप करूया m इज अ मास सो काय येईल m1 l0 t0 ठीक आहे m0 l0 t0 इज इक्वल टू याचं काही डायमेन्शन आहे का नाही एनर्जीचं डायमेन्शन काय आलेलं आहे L2 M1 T minus 2 बरोबर आहे रेस्ट पॉवर A L चं डायमेन्शन L1 रेस्ट पॉवर B ओमेगाचं डायमेन्शन T minus 1 रेस्ट पॉवर C सॉल्व करूया हा ठीक आहे T minus 1 बरोबर आहे M1 L0 T0 मास आहे ना सो M1 ठीक आहे हे सॉल्व करूया पावर्स मल्टिप्लाइड बाय पावर्स ठीक आहे सो ट्वाइस A MA T रेज टू पॉवर मायनस ट्वाइस इथे L रेज टू पॉवर B इथे काय T रेज टू पॉवर मायनस सो टोटल सॉल्व करूया L minus 2A L रेज टू पॉवर B सो L रेज टू पॉवर ट्वाइस A प्लस B बरोबर आहे M A T मायनस ट्वाइस A मायनस C बरोबर आहे आणि या साइडला आलेला आहे M1 L0 T0 बरोबर आहे आणि आपण जर म्हटलेलं असेल की हे इक्वेशन करेक्ट आहे तर काय करू आपण त्यांचे पॉवर्स जे आहेत त्या काय करू कंपेअर करू m रेज टू पॉवर 1 m रेज टू पॉवर a सो a ची व्हॅल्यू काय येईल 1 m रेज टू पॉवर 1 m रेज टू पॉवर a ठीक आहे l रेज टू पॉवर 0 l रेज टू पॉवर ट्वाइस a प्लस b इज इक्वल टू 0 a ची व्हॅल्यू माहिती आहे आपण इथे पुट अप करू शकतो सो b ची व्हॅल्यू काय येईल मायनस ट्वाइस a मायनस 2 बरोबर आहे लास्ट मायनस ट्वाइस a मायनस c सो t रेज टू पॉवर ही व्हॅल्यू आहे t रेज टू पॉवर 0 a ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे मायनस c इज इक्वल टू 0 हे प्लस आहे या साइडला गेल्यावर मायनस आहे त्या साइडला गेल्यावर प्लस होतील आणि हा मायनस साइन त्याला सो c इज मायनस 2 सो सगळ्या a b c व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत या a b c व्हॅल्यू काय करू आपण या इक्वेशन मध्ये पुट अप करू सो आपल्याला m इज इक्वल टू k e रेज टू पॉवर a e रेज टू पॉवर 1 l रेज टू पॉवर b b किती आहे स्क्वेअर बरोबर 1 आहे ठीक आहे ना ओमेगा मायनस 2 सो ही इक्वेशन आपण असं लिहू शकतो का k इज इक्वल टू e इंटू एल स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर ठीक आहे सॉरी इथे b ची व्हॅल्यू मायनस 2 आहे ठीक आहे ना इथे b ची व्हॅल्यू मायनस 2 सो काय होईल मायनस 2 बरोबर आहे बरोबर पहा b ची व्हॅल्यू मायनस 2 आहे सो या इक्वेशन मध्ये l रेज टू पॉवर b सो इथे काय येईल मायनस 2 दोन्ही व्हॅल्यू मायनस 2 आहे सो मी डिवाइडेड बाय l स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर असं लिहू शकतो सो दिस इज फॉर्म्युला फॉर m बरोबर आहे
अशा प्रकारे आपण दिलेल्या क्वांटिटीज कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड आहेत किंवा अशा प्रकारे जर दिलं असेल की दीज आर फंडामेंटल क्वांटिटीज आणि मास ही जर एक डिराइव्ड क्वांटिटी असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण अशा प्रकारे शोधू शकतो बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. बरोबर आहे. ठीक आहे. तर हे होतं. ठीक आहे ना. तर हे होतं दुसरं ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर घेऊया आपण थर्ड ऍप्लिकेशन. बरोबर आहे. थर्ड ऍप्लिकेशन सहसा तर विचारलं जात नाही. हे दोनच ऍप्लिकेशन खूप जास्तीत जास्त विचारले जातात. बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे. आपण आता घेऊया थर्ड ऍप्लिकेशन. थर्ड ऍप्लिकेशन काय होतं. थर्ड ऍप्लिकेशन काय होतं. If given quantity is in SI system or MK system, you can convert the unit of this physical quantity into CGS. CGS मध्ये असेल तर MKS मध्ये, MKS मध्ये असेल तर CGS मध्ये. पहा, to convert unit of given quantity, given physical quantity, unit of given physical quantity from one measurement system system to another system. सिंपल उदाहरण घेऊया आपण की फोर्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घेऊया फोर्स. ठीक आहे. फोर्सला MKS सिस्टीम मध्ये कशामध्ये मोजतात. न्यूटन. बरोबर आहे. मग आपल्याला असं काढायचं आहे की 1 न्यूटन म्हणजे किती. म्हणजे ही तर झाली MKS सिस्टीम. इथे घेऊ आपण CGS सिस्टीम. ठीक आहे. मग CGS सिस्टीम मध्ये न्यूटनला मोजतात डाइन मध्ये. काय डाइन. मग MKS मध्ये 1 युनिट, CGS मध्ये किती डाइन माहित नाही आपल्याला. तर ते सुद्धा आपण काढू शकतो. किंवा हे झालं MKS सिस्टम. आपण त्याला CGS मध्ये कन्वर्ट करूया. कसं करणार. ठीक आहे. तर दिस इज फोर्स. हा सुद्धा फोर्स आहे. दोघांचे डायमेन्शन काय येतील सेम. फोर्सचं डायमेन्शन L1 M1 T - 2x. हे कशाचं युनिट आहे. फोर्सचंच युनिट आहे. सो डायमेन्शन सुद्धा काय येतील सेम L1 M1 T - 2. ठीक आहे. त्यानंतर ही जी सिस्टीम आहे ही कोणती आहे. MKS मध्ये लेंथ कशामध्ये मोजणार. मीटर मध्ये. वजन कशामध्ये म्हणजे मास कशामध्ये मोजणार. किलोग्राम मध्ये. आणि टाइम कशामध्ये मोजणार. सेकंड मध्ये. सो ती क्वांटिटी देऊया आपण. पहा, मीटर रेस टू पॉवर 1, किलोग्राम रेस टू पॉवर 1, टाइम म्हणजे सेकंड रेस टू पॉवर -2 इज इक्वल टू x. आता ही CGS सिस्टीम आहे. CGS सिस्टम मध्ये लेंथ कशामध्ये मोजतात. सेंटीमीटर. सेंटीमीटर रेस टू पॉवर 1. मास कशामध्ये मोजणार. ग्राम रेस टू पॉवर 1. आणि टाइम कशामध्ये मोजणार. सेकंड मध्ये. सेकंड रेस टू पॉवर 2. बरोबर आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x ची. त्यामुळे सगळ्या व्हॅल्यू काय करतो मी या साईडला घेऊन येतो. ह्या सर्व क्वांटिटीज मी या साईडला घेऊन येतो. बरोबर आहे. आणि लेंथ डिवाइडेड बाय लेंथ, मास डिवाइडेड बाय मास आणि टाइम डिवाइडेड बाय टाइम अशा प्रकारे ते लिहितो. M1 ठीक आहे ना. सेंटीमीटर रेस टू पॉवर 1, kg रेस टू पॉवर 1 डिवाइडेड बाय ग्राम रेस टू पॉवर इंटू सेकंड रेस टू पॉवर -2, सेकंड रेस टू पॉवर -2 इज इक्वल टू x. आता इथे पहा, वर पण क्वांटिटी सेम, खाली पण क्वांटिटी सेम. त्या कॅन्सल होऊ शकतात. इथे नाही होऊ शकत. बरोबर आहे. मग ह्या दोन्ही क्वांटिटी आपण सेम करू. बरोबर आहे. किती सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. सो 10⁻²² सेंटीमीटर. सो 1 मीटर. सो 1 मीटरला मी असं लिहू शकतो. सो 10⁻² सेंटीमीटर. ठीक आहे. थोडस या साईडला लिहू. 10⁻² सेंटीमीटर रेस टू पॉवर 1 सेंटीमीटर रेस टू पॉवर 1 इंटू 1000 ग्रॅम म्हणजे 1
kilogram. That is 10 raised to power 3 gram means 1 kilogram. Okay. So इथे सुद्धा आपण असं लिहू शकतो 10 raised to power 3 gram raised to power 1 gram raised to power 1 into second raised to power minus 2 second raised to power minus 2 is equal to x. तो यामध्ये ग्रॅम ग्रॅम कॅन्सल सेकंड सेकंड कॅन्सल सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल काय राहिलं यामध्ये 10 raised to power 2 into 10 raised to power 3 is equal to x. So x is equal to 10 raised to power 1. ठीक आहे. सो 1 न्यूटन इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आली 5. सो आपण असं लिहू शकतो की 1 न्यूटन इज इक्वल टू 10 raised to power 5 डाइन. डायन नाही, इट इज डाइन. ठीक आहे ना, इट इज नॉट अ डाइन, इट इज डाइन. बरोबर आहे. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 10 raised to power 5 डाइन. ठीक आहे. अशा प्रकारे हे आहे तिसरे ऍप्लिकेशन. बरोबर आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. हे एक्झाम्पल तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. सो तुम्हाला तिथे फायदा होईलच याचा. ठीक आहे. फक्त हे जे ऍप्लिकेशन आहे ते क्वचित एखाद्या वेळेस याच्यावर क्वेश्चन येईल. आधीचे जे 2 ऍप्लिकेशन आहे त्यावर हमखास म्हटल्यापेक्षा जवळपास त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे क्वेश्चन्स येण्याची. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊया एनर्जीसाठी. बरोबर आहे. एनर्जी आता एनर्जीला एमकेएस आणि या साईडला सीजीएस. एमकेएस मध्ये एनर्जी मोजतात ज्यूल मध्ये. बरोबर आहे. 1 ज्यूल. आणि सीजीएस मध्ये मोजतात अर्ग मध्ये. बरोबर आहे. सो 1 ज्यूल म्हणजे किती अर्ग किंवा हे युनिट आपण सीजीएस मध्ये कन्वर्ट करून बघूया. बरोबर आहे. दोन्ही काय आहे एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला म्हणजे वर्क डनचा फॉर्म्युला. बरोबर आहे. वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा फॉर्म्युला L1 M1 T minus 2 into displacement L1. So L2 M1 T minus 2. This is formula for energy, dimensional formula for energy. ठीक आहे. सो चला इथे पुट अप करूया आपण. सॉरी L2 M1 T minus 2 x into हे सुद्धा एनर्जी आहे ना पहा. हे सुद्धा एनर्जी आहे. हे सुद्धा एनर्जीच आहे. L2 M1 T minus 2. ठीक आहे. पुन्हा हे एमकेएस मध्ये आहे तर एमकेएस कन्वर्ट करूया. सीजीएस आहे सीजीएस मध्ये. सो एमकेएस मध्ये लेंथ मोजतात मीटर मध्ये मीटर स्क्वेअर. मास मोजतात किलोग्राम मध्ये रेज टू पॉवर 1. टाइम मोजतात सेकंड मध्ये रेज टू पॉवर 2 इंटू एक्स. सीजीएस मध्ये लेंथ मोजतात सेंटीमीटर रेज टू पॉवर 2. मास मोजतात ग्रॅम मध्ये रेज टू पॉवर 1 आणि टाइम मोजणार सेकंड. पुन्हा तीच प्रोसेस एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे त्यामुळे ही व्हॅल्यू काढली आपण या साईडला. ठीक आहे. सो पुन्हा मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. ब्रॅकेट करत नाही, ब्रॅकेटमुळे थोडंसं आणखी कन्फ्युजन होईल तुमचं. सो सेंटीमीटर स्क्वेअर. इथे किलोग्राम डिवाइडेड बाय किलोग्राम रेज टू पॉवर 1 ग्राम रेज टू पॉवर 1 इंटू second raised to power minus 2 second raised to power minus 2 is equal to x. पुन्हा तीच मेथड. हे जर पाहिजे सेकंड अपॉन सेकंड काय रूपात कॅन्सल तुम्ही करू शकता. इथे करू शकत नाही त्यामुळे आपण काय करू हे सॉल्व्ह करू. ठीक आहे. फक्त इथे थोडंसं चेंज का होईल यामध्ये बघा. 1 मीटर मीन्स 10 raised to power 2 सेंटीमीटर. पण इथे मीटरचा स्क्वेअर आहे. सो या टोटल क्वांटिटीचा सुद्धा स्क्वेअर होईल. सो स्क्वेअर इंटू स्क्वेअर 10 raised to power 4 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात आलं का. पुन्हा सांगतो. मीटर म्हणजे 10 raised to power 2 सेंटीमीटर. इथे मीटरचा स्क्वेअर आहे त्यामुळे या क्वांटिटीचा सुद्धा काय होईल स्क्वेअर. बरोबर आहे ना. सो स्क्वेअर इंटू स्क्वेअर रेज टू पॉवर 4 सेंटीमीटर स्क्वेअर. सो मीटरचा स्क्वेअर आपण असं लिहू शकतो. सो 10 raised to power 4 सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर इंटू किलोग्राम 10 raised to power 3 ग्रॅम. बरोबर आहे. सो 10 raised to power 3 ग्रॅम raised to power 1 ग्रॅम raised to power 1.
सेकंड मायनस 2 सेकंड रेस्ट पॉवर मायनस 2 इंटू एक्स. बरोबर. आता कॅन्सल होऊ शकतं. सेंटीमीटर सेंटीमीटर, ग्राम ग्राम, सेकंड सेकंड. सो काय उरेल 10 to power 4 into 10 to power 3 is equal to x. So x is equal to 10 to power 7. बरोबर आहे. सो इथे काय लिहू शकतो आपण की 1 जूल is equal to 10 to power 7 अर्थ. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करू. ठीक आहे. डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करू आपण 3 ऍप्लिकेशन त्याची यूज करू शकतो. सगळ्यात पहिला टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन. दुसरा आहे टू फाइंड द फॉर्म्युला ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी बाय यूजिंग ऑन विच फॅक्टर डज इट डिपेंड्स. बरोबर. इज इट डिपेंड्स. त्यानंतर टू कन्वर्ट द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन मेजरमेंट सिस्टम टू अनदर मेजरमेंट सिस्टम. आलं लक्षात. सो अशा प्रकारे आपण डायमेन्शन अनालिसिसचे हे ऍप्लिकेशन बघितलेले आहे. ठीक आहे. या व्हिडिओ पुरतं एवढंच. पुढच्या भागामध्ये नवीन टॉपिक. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.